नमस्कार. लग्नाची पहिली रात्र. लेखक अज्ञात. अभिवाचन अनुराधा कर्वे. 2 दिवसाचं लग्न आणि तिसरा दिवस प्रवासाचा. सर्व दमले होते. पाहुणे देखील आपापल्या गावी परतले होते आणि लग्नानंतरची ती त्यांच्या मिलनाची पहिलीच रात्र होती. मनोहर फार आनंदात होता. तो रात्री आपल्या खोलीत गेला. त्याला अपेक्षा होती की हिंदी चित्रपटांच्या नायिकेसारखी त्याची नववधू देखील त्याची वाट बघत त्याला पलंगावर बसलेली दिसेल. पण माधुरी तर खुर्चीवरच बसली होती. मनोहर तिच्याजवळ आला. इथं अशी काय बसली आहेस? मला काही महत्त्वाचं बोलायचं आहे, माधुरी म्हणाली. आजच? आत्ताच? हो, आजच आणि आत्ताच. बरं, बोल. काय सांगायचं आहे? मी लग्नाला तयार नव्हते. मनोहर एकदम दचकला. काय म्हणतेस तू? वेळ लागलाय का तुला? अगं, परवाच आपलं लग्न झालं ना, आणि आज तू हे काय म्हणतेस? कोणी काय बोललं का तुला? नाही. मग काय? जे खरं आहे तेच मी तुम्हाला सांगते. हे लग्न मला मान्यच नव्हतं. अगं, मग हे लग्नाच्या अगोदर नाही का सांगायचं? इतक्या पुढे आल्यावर आता मागे फिरणं माझा नाईलाज होता. म्हणजे तुम्हाला तर ठाऊकच आहे की माझे आईवडील माझ्या लहानपणीच एका अपघातात वारले. काकांनी सांभाळलं मला. काका तसे प्रेमळ होते, पण काकूंनी मला खूप छळलं. स्वतःच्या मुलांबरोबर चांगलं वागायची, पण माझ्याशी मात्र सावत्रपणे वागायची. घरातली सगळी कामं माझ्याकडून करवून घ्यायची. माझ्या प्रत्येक गरजेसाठी, आवडीनिवडीसाठी मला नेहमीच मन मारून राहावं लागायचं. माझ्यामुळे काकांमध्ये सारखे वाद व्हायचे. काकांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती, पण माझ्याही उत्पन्नाची काहीच सोय नव्हती. शेवटी काकांनी जमेल तसं माझं लग्न उरकून स्वतःची मोकळीक करून घेतली. मलाही नाही म्हणायला सोय नव्हती, म्हणून मीही कंटाळून लग्नाला तयार झाले. शेवटी माझ्याजवळ काही पर्यायच नव्हता, माधुरी सांगत होती. हालच सोसायचे असतील तर कुठेही असो, काकांकडेच कशाला. एकदाची त्या नरकातून सुटका होईल या विचाराने मी लग्नाला विरोध केला नाही. पण आता तर लग्न झालं ना? मनोहरला काही उलगडा होत नव्हता. हो, पण मला तुमच्याशी लग्न करायचं नव्हतं. मग कोणाशी लग्न करायचं होतं? मनोहर आता वैतागला. त्याचा आवाज थोडा वाढला होता. जोरानं बोलून तुम्ही मला बोलण्यापासून थांबवू शकत नाही. शिवाय शेजारच्या खोलीत सगळ्यांच्या कानावर सगळ्या गोष्टी जातील ना? माधुरी शांतपणे म्हणाली. मनोहरला माधुरीच्या व्यवहाराचं फार आश्चर्य वाटत होतं. अगं, पण मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा. माझ्याबरोबर त्यांची सून म्हणजे तू ही आता त्यांच्यात जगण्याची आशा आहे. शिवाय नातेवाईक इतर सर्वांना कळलं तर ते सगळे काय म्हणतील? शांतपणे तो म्हणाला. तो तुमचा प्रॉब्लेम आहे, तितक्यात शांतपणे माधुरी म्हणाली. मनोहरचा पारा परत एकदा चढला, पण त्यांनी स्वतःला आवरलं. पहिल्याच रात्री तमाशा नको, पण माधुरीच्या या असल्या वागण्याने तो दुखावला. काय करावं हेच त्याला समजेना, काय बोलावं हे देखील कळेना. 3 दिवसांपूर्वीच उत्साहाने लग्न झालं आणि आज त्याची बायको त्याला म्हणते की हे लग्नच मुळात तिला मान्य नाही, आणि याहीपेक्षा हे की तो तिची आवडच नाही. हा अपमानाचा घोट गिळत तो पलंगावर बसला. हे बघ, आता माझे प्रॉब्लेम्स आणि तुझे प्रॉब्लेम्स काही वेगवेगळे नाहीत. बरं, मला सांग, मी तुझी आवड नाही याचा अर्थ काय घ्यायचा? मनोहरने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. याचा एकच अर्थ, माझी आवड तुम्ही नाही, माधुरी शांतपणे म्हणाली. पण माझ्यात काय दोष आहे? तुमच्या गुणदोषांचं विवेचन करण्यात मला काही रस नाही.
माधुरी हळूच म्हणाली. हे बघ, खरं काय ते सांग. प्रस्तावना बरीच झाली. मनोहरला आता सहन होत नव्हतं. सांगते, ऐका. माधुरी बोलू लागली. माझं ना एकावर आतोनात प्रेम आहे. माझ्यासाठी तो ईश्वरच आहे, माझा देव आहे. हवं तर दैवत समजा. मी त्याला कधीही विसरू शकत नाही. मी त्याच्या प्रेमात गुंतले आहे. दिवस रात्र त्याचाच विचार करते मी. माझं प्रेम अगदी पवित्र आहे, जसं राधेचं प्रेम, मीरेचं प्रेम. पण प्रेम असलं तरी आम्ही दोघं लग्न नाही ना करू शकत. काका काकू माझ्या लग्नाची घाई करत होते, म्हणून मी ठरवलं की आमचं प्रेम जगात अमर करायचं. नावापुरता आपापला संसार रेटावा लागला तरी पण एक दुसऱ्याच्या प्रेमात पूर्णपणे बुडून जायचं. संसाराच्या वेगवेगळ्या बंधनात असलो तरी एकमेकांच्या प्रेमात कमतरता पडू द्यायची नाही. पण ही तर फसवणूक झाली ना. कोणाची? तुझ्याकडून माझी, तुझ्या प्रियकराकडून तुझी, आणि तुम्हा दोघांकडून सर्वांची, समाजाची देखील. समाजाच्या तर गोष्टीच करू नये. माधुरी शांतपणे बोलत होती. समाजाने मला काय दिलं? समाजात आणि चार चौघात राहून देखील आजपर्यंत मी एकटीच जगते. माझे आईवडील गेल्यापासून सतत माझी फसवणूक होती आहे. काकांच्या मुलांमध्ये आणि माझ्यामध्ये कारण नसताना समाजानेच तर भेदभाव केला ना. असल्या समाजाची मी काळजी कशाला करायची? मला जो मानसिक आणि भावनिक आधार हवा होता तो माझ्या प्रियकरांनी मला दिलेला आहे. माझ्या प्रियकरांनी कोणाचीही फसवणूक केलेली नाही. त्यांनी सर्व नातीगोती केव्हाच मनापासून त्यागलेली आहेत. खरं प्रेम करणारा माझा प्रियकर कोणत्याही बंधनांना मानत नाही. उरला प्रश्न तुमचा, तर माझंच स्वतःचं लग्न तुमच्याशी एका दडपणाखाली झाल्याने माझ्याच बरोबर सर्वात मोठी फसवणूक झालेली आहे. तुमच्याशी फसवणूक करण्याच्या मी परिस्थितीत देखील नव्हते. मनोहरला बधीर झाल्यासारखं झालं. एक नववधू पहिल्याच रात्री तिचे संबंध कोणा तिसऱ्याशी असल्याची कबुली देत होती. नवल म्हणजे यासाठी तिच्या मनात कोणतीही खंत नव्हती. यालाच स्त्री स्वातंत्र्य म्हणतात का? काय करावं हे त्याला समजेनासं झालं. आईवडिलांनी त्याच्या लग्नाची किती स्वप्न बघितली होती. लग्न ठरल्यापासून घरात नव्या सुनेची सतत चर्चा होत होती. आईवडील तर नातवंडांच्या स्वप्नात देखील रमले होते. आता त्यांना या सर्व प्रकरणाची जराशीही कल्पना आली तर त्यांना किती मोठा धक्का बसेल. वडिलांचं तर नुकतंच बायपासचं ऑपरेशन झालेलं आहे. त्यांना तर हा आघात सहनच होणार नाही. आणि आई देखील खचून जाईल. चार चौघांना तिला सामोरं जाता येणार नाही. आजपर्यंत समाजात ताठमानेनं जगणाऱ्या त्याच्या आईवडिलांचं काय होईल? नवीन नवरी त्याला अगोदरच सोडून गेल्यावर लोकही त्याच्याबद्दल नाही नाही ते बोलतील. या सर्वांना तो कसं काय तोंड देणार आहे? या सगळ्या विचारांनी मनोहर फारच काळजीत पडला. मग आता पुढे काय? मनोहरनं विचारलं. त्याच्या आवाजात वेदना होत्या. हे सर्व तुम्हाला सांगितल्यावर मी या खोलीत कशी काय थांबू शकते? म्हणजे तू जाणार? हो, पण कुठे? सध्या तरी माहीत नाही. थोडा वेळ दोघंही शांत बसले. मनोहर सारखा माधुरीकडे बघत होता. माधुरीची नजर खालीच होती. ती पायातल्या अंगठ्याच्या नखांनी जमिनीवर मनातलं काहीतरी कोरत होती. ती सर्व सांगून मोकळी झाली होती. आता मनोहरची निर्णय घेण्याची वेळ होती. काय करावं हाच विचार त्याला सारखा त्रास देत होता. त्याच्या मते लग्ना अगोदरचे काही संबंध असले तर बहुधा सगळ्या मुली ते गुपितच ठेवतात आणि आपल्या संसारात रमतात. पुरुषही काही वेगळं वागत नाही. पण इथं तर पहिल्याच रात्री सगळं उघडकीला आलं होतं. आणि मुख्य म्हणजे त्याची बायको त्याला सोडून जाणार होती आणि याची तिला कोणतीही खंत नसल्याचं मनोहरला भासत होतं.
आयुष्यात येणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टींची तिला काही एक कल्पनाही नसली तरी ती काहीही ऐकण्याच्या मनस्थितीतच वाटत नव्हती. आता मार्ग मनोहरला शोधायचा होता. हे बघ, मी तुझ्या प्रियकराला ओळखत नाही म्हणून मला त्याची बाजू माहीत असणं शक्य नाही. पण त्यांनी जे काही केलं ते कोणत्याही दृष्टीने योग्य नाही. लहान वयातल्या बालिश प्रेमाचा गैरवापर केल्याचं मला जाणवत आहे. तू वेळीच सावध हो बरं, त्याचा नाद सोड. नाहीतर तुझी वाट सगळ्यात जास्त खडतर असणार आहे. येतंय का लक्षात? प्रेमाच्या वाटेवर कितीही संकट सहन करण्याची माझी तयारी आहे. आता मात्र मनोहर चिडला. अगं, तुला एकटीलाच सहन करावं लागणार आहे. जाऊ दे, जास्त चर्चा करण्यात काय अर्थ. आता असं कर, 2-4 दिवस जाऊ दे. माझ्या आईबाबांना थोडं समाधान वाटू दे. मग तुला मी तुझ्या काकांकडे स्वतः पोचवून येईन. मग तुझा निर्णय घेण्यासाठी तू मोकळी राहशील. तोपर्यंत कुठेही या बाबतीत वाच्यता करू नको आणि काळजी तर मुळीच करू नको. एक नवरा म्हणून तुझ्या मनाविरुद्ध मी कधीही वागणार नाही. चला, माझं प्रेम 4च दिवसांचं असलं तरी ते प्रगल्भ आहे. त्यात बालिशपणा नाही. तू झोप पलंगावर शांतपणे, मी झोपतो सोफ्यावर. सकाळी मनोहरची झोप उशिराच उघडली. घड्याळात 8 वाजले होते. खोलीत माधुरी नव्हती. त्याला एकदम धस्स झालं. माधुरी कुणालाही न सांगता निघून गेली या विचाराने तो अस्वस्थ झाला. घाईघाईने तो बाहेर आला आणि पाहतो तर काय, माधुरीचं स्नान नुकतंच झालेलं वाटत होतं. अर्धवट पुसलेले ओलसर केस मोकळेच होते. बाबा सोवळं नेसून पूजा करायला बसले होते. माधुरी बाबांसाठी पूजेची तयारी करत त्यांच्याजवळ बसली होती. एक एक फूल ओवून माळ गुंफत होती. हे सगळं बघून मनोहरला फारच आश्चर्य वाटलं. माधुरीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. रात्रीच्या माधुरीपेक्षा ही माधुरी फारच वेगळी दिसत होती. मनोहरचा स्वतःच्याच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. बऱ्याच वेळ तो माधुरीला बघत तसाच उभा होता. बाबांचंच लक्ष गेलं त्याच्याकडे. सुनबाई, तुमचे यजमान उठले, त्यांच्यासाठी चहा पाण्याचं बघा, बाबा हसत म्हणाले. मनोहर परत आपल्या खोलीत परतला. त्याला काही समजेच ना. थोड्या वेळानं माधुरी चहा घेऊन खोलीत आली. चहा टेबलावर ठेवून ती परत जाऊ लागली. थांब, मनोहर म्हणाला. बाबांची पूजा आटोपली की येते, म्हणत ती निघून गेली. मनोहरचं स्नान वगैरे आटोपलं तोपर्यंत माधुरी खोलीत आलेलीच नव्हती. मनोहरला तिला बरंच काही विचारायचं होतं. रात्रीची माधुरी आणि आत्ताची माधुरी यात त्याला बराच फरक जाणवत होता. थोड्या वेळानं आईनंच त्याला हाक दिली. गरमागरम पोहे बनवलेत हो सुनबाईने, बाहेर ये. मनोहर बाहेर आला. माधुरीनं त्याच्या हातात पोह्यांची प्लेट दिली. मग काय दादा, कुठं घेऊन जाणार आहेस वहिनीला हनीमूनसाठी? बहिणीनं त्याला विचारलं. कुठंही नाही. का रे, वहिनीला बाहेर नेणार नाही फिरायला? बाहेर तर देणार आहे, पण मनोहर आईकडे वळला. उद्या किंवा परवा हिला माहेरी सोडणार आहे. का बरं, त्यांच्याकडून काही निरोप वगैरे आला आहे का? आईने विचारलं. नाही, माधुरीचीच जायची इच्छा आहे. मनोहरने कटाक्षाने माधुरीकडे बघितलं आणि म्हणाला. काल रात्री म्हणत होती तिचं काहीतरी जरुरी काम आहे, तिला माहेरी जावं लागेल. आता मात्र सर्वजण जोरजोरात हसू लागले. मनोहरला गोंधळल्यासारखं झालं. त्यानं माधुरीकडे पाहिलं तर तीही हसत होती. त्याला कळेच ना की सगळे का हसतात. तो रागाने म्हणाला. हसायला काय झालं? अरे, काल कोणती तारीख होती? आईनं विचारलं. 1 एप्रिल. लगेच मनोहरच्या तोंडून निघालं. दादा, तू एप्रिल फुल बनला. बहिणीनं त्याच्या पाठीवर धप्पा दिला. सूनबाईनं सगळं सांगितलं आम्हाला.
बाबा म्हणाले. मनोहर आता आणखीनच चिडला. पण मग तो प्रियकर गोपाळकृष्ण सोबत आणलाय सुनबाईने, पूजेसाठी ठेवलाय देव्हाऱ्यात, आई हसत हसत म्हणाली.